नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज मराठीचा भाग 2 बघणार आहोत. आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार हे सगळे बघितले आहेत. आजचा बघा समानार्थी शब्द बघा पाठच करा. ढग, ढगला जलद, पयोध, मेघ, घन, निरद, पयोधर, अंबुध हे ढगचे सगळे समानार्थी शब्द आहेत. बघा कोणते कोणते आहेत? जलद, पयोध, मेघ, घन, निरद, पयोधर आणि अंबुध. लक्षात द्या मित्रांनो. आणि नीर म्हणजे पाणी, पाणी आहे. म्हणजे पंकज म्हणजे कमळ आहे, पंकज म्हणजे कमळ. लक्षात द्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, हे तर पाठच करा मित्रांनो. सविता म्हणजे सूर्य आहे, सूर्य. आता बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट, स्त्री या शब्दाचे समानार्थी शब्द बघा. नारी, ललना, महिला, अबला, रमणी, अंगना आणि वनिता हे लक्षात द्या मित्रांनो. स्त्रीचे समानार्थी शब्द म्हणतात नारी, ललना, महिला, अबला, रमणी, अंगना आणि वनिता हे लक्षात राहू द्या. हे सगळे स्त्रीचे आहेत. आणि अमृतचे बघा, अमृतचे कोणते कोणते आहेत? सुधा आणि पियुष. सुधा आणि पियुष हे अमृत याचे समानार्थी शब्द आहेत. अमृत याचे समानार्थी शब्द. आणि हालाहाल म्हणजे विष आणि गरल. विष आणि गरल म्हणजे हे हालाहाल आहेत, हे याचे समानार्थी शब्द आहेत. आणि ढगाचे कोणते कोणते आहेत? पयोधर, मेघ, घन आणि जलद हे लक्षात द्या. पहिला आपण समानार्थी शब्द पहिल्या पार्ट मध्ये घेतले आहेत. हे सेकंड पार्ट मध्ये 5 आहेत. हे सगळे आपण 5 घेतले, सिरीज तयार केलेली आजपासून, म्हणजे 2 दिवस झाले आज. म्हणजे ढग बघा, पयोधर, मेघ, घन आणि जलद. आणि देवचे समानार्थी शब्द बघा, अमर, निर्मिक, परमेश्वर, प्रभू, अलख, ईश हे सगळे समानार्थी शब्द आहेत. अमर, निर्मिक, परमेश्वर, प्रभू, अलख आणि ईश. आणि सूर्यचे बघा, सूर्याचं हे पोलीस भरतीला मित्रांनो याच्यामध्ये कंपल्सरी विचारतात. हे 50 ते 60% समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असे बऱ्यापैकी विचारत असतात. सूर्य, सविता, रवी, भास्कर, मित्र, आदित्य, भानू, तेजोनिधी, मार्तंड, अमरीश, चंडांशू, दिनमणी, अर्क, दिनकर, प्रभाकर, दिवाकर हे करचे हे सूर्यामध्ये येतात, म्हणजे त्याचे समानार्थी शब्द आहेत. बघा नेक्स्ट हेच बघा. सूर्य, सविता, रवी, भास्कर, मित्र, आदित्य, भानू, तेजोनिधी, मार्तुंड, अमरीश, चंडासू, दिनमणी, दिनकर, प्रभाकर, अर्क आणि दिवाकर हे लक्षात द्या मित्रांनो. आता विरुद्धार्थी शब्द आता 5 बघूया. बघा, व्याज म्हणजे तर रक्कम, व्याज ती रक्कम, व्याज रक्कम. शाश्वतचा विरुद्धार्थी शब्द कोणते आहेत? अशाश्वत, क्षणभंगूर, नश्वर हे लक्षात द्या मित्रांनो. शाश्वत, अशाश्वत, क्षणभंगूर आणि नश्वर. उत्कर्ष कोणता आहे? उत्कर्ष, अपकर्ष आहे, अपकर्ष, उत्कर्ष, अपकर्ष आहेत. आणि पुढारीचे कोण आहेत? अनुयायी आहेत, अनुयानी, पुढारीचं अनुयानी. आणि माझीचं कोण आहे? माझीचं हे विद्यमान आहे, विद्यमान म्हणजे आजी, माझी आजी. कृष्ण म्हणजे कृष्णाचं धवल, कृष्णाचा विरुद्धार्थी शब्द आहे धवल आहे. चढणचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उतरण आहे, चढणचा विरुद्धार्थी शब्द आहे उतरण आहे. उग्रचा सौम्य, उग्रचं सौम्य आणि अवेरचा स्वीकार, अवेरचा स्वीकार. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. असे आपण दररोज मराठीचे GKचे असले आपण सिरीज तयारी केली आहे. तुम्ही हे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला फारच फायदा होईल पोलीस भरतीला. आता बघा शब्दसमूहातील एक वाक्य बघा. अविस्मरणीय म्हणजे काय? कायमचे लक्षात राहणारे, कायमचे लक्षात राहणार. अविस्मरणीय म्हणजे कायमचे लक्षात राहणारे. उत्क्रांती म्हणजे कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल. उत्क्रांती म्हणजे कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणे. आणि क्रांती म्हणजे अचानक होणारा बदल. अनुरक्त म्हणजे निष्ठावंत, रंगविलेला, आसक्त. अनुरक्त म्हणजे निष्ठावंत, रंगविलेला, आसक्त आहे. लक्षात द्या मित्रांनो हे. आणि परिणत म्हणजे पक्व आणि वाकलेला वृद्ध. परिणत म्हणजे पक्व आणि वाकलेला वृद्ध. अक्षत म्हणजे दुःखरहित आणि सुरक्षित संबंध. अक्षत म्हणजे दुःखरहित सुरक्षित संबंध आहेत. निगम म्हणजे व्यापार, प्रतिज्ञा आणि वेद. व्यापार, प्रतिज्ञा, वेद हे लक्षात द्या मित्रांनो. आणि दंतकथा म्हणजे तोंडातून चालत आलेली गोष्ट. दंतकथामध्ये तोंडातोंडात चालत आलेली गोष्ट. शिरपेच म्हणजे पुरुषांच्या फेट्यावर लावायचा रत्नजडित तुरा. पुरुषांच्या फेट्यावर लावायचा रत्नजडित तुरा शिरपेच म्हणजे. यमनियम म्हणजे आत्मसंयमासाठी करावयाची कृत्य. लक्षात द्या मित्रांनो. आता राहण्याचे ठिकाण, घोडा कुठे राहतो? तबेला, पागा, अश्वगाळा, अश्वशाळा या ठिकाणी राहतो. हाती कुठे राहतो? हत्तीखाना, पिलखाना, अबादर कानखाना हे लक्षात राहतो, तिथे त्या जागी राहतात.
कोंबड्याचे कुठे राहतात? खुराड या ठिकाणी. कोंबड्याचे खुराड या ठिकाणी. सिंहाचे कुठे राहतात? गुहामध्ये या ठिकाणी. गुहा या ठिकाणी. मधमाशाचे कुठे असतात? पोळे या ठिकाणी असतात. पोळे या ठिकाणी असतात. कोळ्यांचे जाळे या ठिकाणी असतात. चिमण्यांचे घरटे, चिमण्याचे घरटे. पोपट, कबूतर, घुबड कुठे असतात? हे ढोली या ठिकाणी असतात. ढोली या ठिकाणी असतात. आता काय महत्वाचे म्हणी बघूया. म्हणी बघा. थंड फराळ म्हणजे उपाशी राहणे. आणि जे हातावर पोट भरणे म्हणजे काय? अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे. हातावर पोट भरणे म्हणजे अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे. लक्षात आलं मित्रांनो. हात या मानवी अवयवावर तयार होणारी म्हणी बघा कोणते कोणते आहेत बघा. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजे सतत कष्ट करीत राहणाऱ्यांची संपत्तीचा लाभ असतो. सतत कष्ट करीत राहणाऱ्याला संपत्तीचा लाभ असतो. हे लक्षात घ्या मित्रांनो. हात ओला तर मित्र भला. हात ओला तर मित्र भला. खाऊ पिऊ घालणारा मित्र सर्वांनाच चांगला वाटत असतो. खाऊ पिऊ घालणारा मित्र हा सर्वांना चांगला वाटत असतो. हातात कवडी विद्या दौडी. हातात कवडी आणि विद्या दौडी जुगार खेळण्याचे शिक्षणात लक्ष नसते. हातचे कंकणाला आरसा कशाला. हातचे कंकणाला आरसा कशाला म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नसते. लक्षात घ्या मित्रांनो. हे पण हातावर कमावे आणि पानावर खावे. हातावर कमावे आणि पानावर खावे म्हणजे रोजच्या रोज काम करून निर्वाह करणे. रोजच्या रोज काम करून हे निर्वाह करणे. हातानं उपडेना मुळा आणि अन्न तोंड करीत चाळा म्हणजे कोणता आहे? कुवत नसताना केवळ बडाया मारणे. कुवत नसताना पण बडाया मारणे. हातात नाही दमडी बदलवी कोंबडी म्हणजे हाती पैसा नसताना पण व्यवहार करणे. हाती व्यवहार नसताना सुद्धा पण व्यवहार करणे. धनाची करी माया उडत्या पाखराची छाया म्हणजे काय? आजची श्रीमंती उद्या असेलच असे नाही. धनाची करी माया उडत्या पाखराची छाया म्हणजे आजची श्रीमंती उद्याच असेलच असे नाही. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र म्हणजे दुसऱ्याला त्याग करायला सांगायचे आणि आपण मात्र काहीच नाही करायचे. लक्षात येतं मित्रांनो. हे पण आता काय वाक्यप्रचार बघूया मित्रांनो. काय आहे ते बघा. तोंड उष्टी करणे म्हणजे थोडा आहार घेणे. थोडा आहार घेणे. तोंड उष्टी करणे म्हणजे तोंड याच्यावर विषय अवयवार बघा कोणते कोणते आहेत. तोंड देणे म्हणजे सामना करणे. ओढवलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी प्रसिद्ध होणे. लक्षात आलं मित्रांनो. हे पण तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे. तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे. तोंड फिरवणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. तोंड फिरवणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. तोंड भरून बोलणे म्हणजे मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे. तोंड फिरून बोलणे म्हणजे मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे. तोंड वागडणे म्हणजे याचना करणे. तोंड वागडणे म्हणजे याचना करणे. तोंड सांभाळून बोलणे म्हणजे जपून बोलणे. तोंड सांभाळून बोलणे जपून बोलणे. तोंड घशी करणे म्हणजे विश्वासघात करणे. तोंड सुख घेणे म्हणजे दोष देताना पण वाटेल तसे बोलणे. तोंडात शेण घालणे म्हणजे पराकोटीची निंदा करणे. तोंडाला पाणी सुटणे म्हणजे हावभाव निर्माण होणे. तोंडाला पाणी सुटणे म्हणजे तोंडाला हावभाव निर्माण करणे. तोंडाला तोंड देणे म्हणजे भांडणे. दिशाभूल होणे म्हणजे दिशा चुकणे, मुरळ करणे, भ्रम होणे, विचारात गोंधळ होणे हे सर्वच पर्याय लक्षात राहा मित्रांनो. पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे आणि हक्क सोडणे. पाणी पिणे म्हणजे वाया जाणे. पाण्यात पाहणे म्हणजे द्वेष करणे. पाणी चढणे म्हणजे विरसी चढणे. पाणी जाळणे म्हणजे क्रूरपणे वागणे. पाणी ओळखणे म्हणजे सक्त मापणे. पाणी बुरणे म्हणजे कुठेतरी गडबड असणे. पाणी उतरणे म्हणजे तेज कमी होणे. पाणी भरणे म्हणजे घरातील सारी कामे करणे. पाणी फिरणे म्हणजे निकामी होणे. पाण्याआधी पाळ बांधणे म्हणजे संकट येण्यापूर्वी तरतूद करणे. येथेच आपला दुसरा पाठ संपला. तिसरा पाठ आपण लगेच दुसऱ्या दिवशी घेऊया.